हॅलो गाईज, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आणि एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आहे 14 फेब्रुवारी, म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. काही कामाचा नाही आहे. व्हॅलेंटाईन डे आपण साजरा करू येणाऱ्या सोमवारच्या दिवसात. आता सध्या तरी ती कंडिशन नाही आहे व्हॅलेंटाईन डे साजरा करायची. हॅपी व्हॅलेंटाईन डे. हॅपी व्हॅलेंटाईन डे. असं थोडी म्हणत असते. व्हॅलेंटाईन डे असं नसतं सरप्राईज वगैरे काही. खराब हो जाएगा, मैं अम्मा बहन पे आ जाऊंगा मैं इनकी. देऊ का तुला भुक्के चॉकलेट असं आमच्या व्हॅलेंटाईन डे राहते. तरी हॅपी व्हॅलेंटाईन डे. गाइस, एनिवर्सरी नाही, बर्थडे नाही, व्हॅलेंटाईन डे नाही, कुछ भी नाही. आता काहीच नाही. हम तो गरीब है. सब नंतर. आता काहीच नाही. सेलिब्रेशन नाही केला. गाइस, मूड नाहीये. तुम्ही लोक सबस्क्राईब नाही करताय पटापट चॅनलला. याच गोष्टीत एक सबस्क्राईब करून द्या पटकन. जोक सफाय. तर आता इकडे चहा. सिरियसली गरीब आहे गाइस. एवढं जर तुम्हाला वाटत असेल तर गरीब आहेत आम्ही. आमचे ब्लॉग बघू शकता जुने तुम्ही, पण एकूण एक बघायला लागेल तेव्हा तुम्हाला कळेल आम्ही किती गरीब आहे. तर चला, इकडे चहा बनवून राहिला आपला. आज सुट्टी आहे, मला वीक ऑफ होता, तर आज थोडेसे काम होते बाहेर. पार्टी देणार आहे मला, सरप्राईज पार्टी म्हणून सुट्टी घेतलेली आहे. येस, मी वीक ऑफ स्विच केला होता. तर काही असं काहीच नाही गाईज, हे सब मोहमाया आहे, काही नाही आहे. तर आज थोडंसं काम आहे, 2-3 कामं आहे. तर आज फायनली तिथे जाऊ, विचारपूस करू आम्ही काही. आपल्या इकडे ब्लॉग रेंडर म्हणजे अपलोड केलेला आहे. आता तुम्ही तो बघितला असेल. हा ब्लॉग त्याच्यानंतरचा आहे, ठीक आहे. तर नक्की सबस्क्राईब करा गाईज. तुम्ही लाईक पण नाही करत, सबस्क्राईब पण नाही करत. नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर. चहा 2 कपचा 1 कप झाला. काहीतरी नवीन असते म्हणून. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे जी नसते, ते जवान मेले बिचारे. हो ना, एवढे शहीद झाले बिचारे. तर लोक आजचा दिवस तर खरं त्यांच्यासाठी आहे. हे काही नाही आहे काही, सगळं मोहमाया. व्हॅलेंटाईन डे लव्ह अट्रॅक्शन आहे. त्यांनी त्यांच्या फॅमिली पासून ते दूर झाले. काही नाही, अट्रॅक्शन आहे बस, बाकी काही बघायला. तुम्ही बी चहा प्या, टोस्ट खा, बिस्किट खा. मी बिस्किट खाणार, टोस्ट नाही खात. ते याचे कोकोनट वाले माउंट्स मॅजिक व्हेरायटी बिस्किट हो. चलो, दिसून राहिली. इधर बिस्किट शॉर्ट पण दिसून. और ये चाय. आजचा दिवस एक दिवस भेटते, तेवढी एक दिवस तरी आपण हेल्प केली पाहिजे. आणि गाईज, ब्लॉग लास्टपर्यंत बघा आजचा, कारण आज 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डे. तर गौरवनी मला सरप्राईज प्लॅन केलेला आहे, जो एंडला बघायला भेटणार. म्हणून तर गौरवनी सुट्टी घेतली. गौरव काय बोलते है ना. चलो, तर आज एंडपर्यंत ब्लॉग बघा. स्वामींच्या मंदिरात जाणार थोडं बाहेर. मलाच वाटतं बरेच दिवस झाले ब्लॉग 2 सुट्टीच्या आधी गेलो, तर तिकडे पण जाणार. आणि आज थोडं काम आहे, ते लवकर आवरायचे आहे. One eternity later. इकडे छान मस्तपैकी पोहे बनवलेले आहे मी, आणि यामध्ये थोडे साखरेचे दाणे टाकले, छान टेस्टी लागतात. सो पोहे बनवून झालेले आहे. आणि गौरव इकडे ब्लॉग ट्रान्सफर करतोय. आणि आमच्या लॅपटॉपला बघा टेप लावलेली आहे, कारण तो बिचारा मागे झुकून जातो. झाला आहे सध्याच तो आता खराब, तो पण नवीन घ्यायला लागणार आहे. इकडे माझी पूजा झालेली आहे मस्तपैकी. आता नाश्ता करते आणि आंघोळ फक्त गौरवची व्हायची आहे, त्यामुळे पाणी ठेवलेलं आहे गौरवसाठी. चलो, हे जवळपास 4-5 दिवस झाले मी चेंज नाही केला, म्हणून असं थोडं खराब झालं, येल्लोइश आलं. आता हे पूर्ण क्लीन करून घेते छान. म्हटलं Meanwhile. किती आरामात आंघोळ करून किती वेळ लागतो. अबे साले. एवढा वेळ तर बाई नाही लागत, तेवढा वेळ या माणसाला लागते. 1 hour later. तर गाईस, मी इकडे रेडी झाली आहे आणि आपण बी रेडी झालो. पुन्हा लॅपटॉप घेऊन बसला. चल ना, 1 वाजला. बापरे, उशीर झाला. आणि फ्रेम कशी दिसते नक्की सांगा. मागेच गौरवनी मला घेऊन दिलेली आहे न्यू फ्रेम, तर छान दिसते.
आता जास्त चालू आहे ही फ्रेम. 4 ऑलरेडी जमा झालेले आहे आणि लावत तिथलं एक. चल झालं तुझं. हा चल लवकर. चलो आता निघतोय आम्ही. 1 वाजल्या जवळ. सो लवकर लवकर कामं करून यायचं आहे परत पुन्हा. आणि बघू आता कोणते कोणते कामं आहे तर सगळे कामं करून घेऊ. बाहेर चाललोच आहे तर फायनली आता आम्ही चाललो आहे बाहेर. आणि सगळ्यात पहिले बँकमध्ये काम आहे ते करून घेऊ. देन बघू मग काय काय करायचं तर कुठे कुठे घेणार. गाडीवर तर मस्त धूळ असेल ना गाडीवर. खाण्याकडे दुर्लक्ष करा. चहा करा. बाकीची कामं झालं. चहा प्यायला चालू. पोळीवाला म्हणजे बघा दोन अद्रक जास्त टाकला काका नाही. कडू वाटतं अद्रक. फायनली सगळे काम करून आलो आम्ही. आणि इथे आता होळीचं गाणं सुरू आहे. आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि आज बरेचसे लवबर्ड दिसले आम्हाला. वाटलं की 14 फरवरी आहे. आणि सगळे कामं झाले करून. आता म्हटलं गौरवला चहा प्यायचा होता आणि मी नाश्ता केला. म्हटलं परत घरी जाऊन भूक लागली म्हणून मग काही बनवायचा कंटाळा येईल. काहीतरी खाल्लं थोडंसं. म्हणजे मेंदू वडा खाल्ला आणि गौरवने चहा घेतला. चहाची वेळ झाली ऑलमोस्ट 3:30 4 वाजले. 4 4:30 काय गोष्ट होते. 5:30. ऊन किती आहे विश्वास नाही होता. एवढं ऊन तापलं आहे आज की 5:30 वाजलेले. चलो निकलते घर को. बाद में बात करते. नेक्स्ट डे. हे गाईज वेलकम बॅक टू नेक्स्ट डे. तर काल खूप काही बोललो आणि त्याच्यानंतर ब्लॉग शूट केला नाही. सकाळी सकाळी आता उठली. म्हटलं चला कालचा ब्लॉग कंटिन्यू करावं. कारण काय होतं ना जेवढं असं वाटतं की नाही व्लॉग शूट करणं साधं आहे. साधं नाही आहे. खूप कठीण आहे. कारण माझ्यासाठी आता कठीण झालं आहे. कठीण म्हणून नाही. कामामध्ये जर आवड असेल ते कसंच कठीण नाही आहे. पण सगळे कामं करून करणं हे कठीणच वाटतं. आणि काय झालं की काल ब्लॉग शूट केला गेला आणि घरी वगैरे आलो. त्यानंतर एवढी बिझी झाली कामामध्ये की स्वयंपाक वगैरे हे इथे. आणि दिवसभर थकलो. बाहेर थोडं एक्झर्शन जास्त झालं काल फिरलो म्हणून. कामं खूप होते बाहेरची बँकमधले वगैरे ते सगळे केले. कारण आता म्हटलं गावाला जायचं आहे. आणि एकदाचं गावाला गेलं की मग इकडले सगळे कामं पेंडिंग पडले असते. आणि परत तिकडनं आल्याच्या नंतर केले असते तर मग खूप लेट झाले असते. जे अर्जंटचे कामं होते ते सगळे काल करून घेतले. कालचाच एक लास्ट वीक ऑफ होता गौरवचा. आता एक जो वीक ऑफ आहे डायरेक्ट गावाला जायचा घेतलेला आम्ही. म्हणजे जेणेकरून आम्हाला व्यवस्थित सुट्टी असेल त्या दिवशी गावाला जायला मिळेल. आणि मग जास्त धांदल पण नाही होत. म्हणजे कसं ॲक्च्युली टाईम असा आहे ट्रेनचा की ऑफिसचा टाईम आणि ट्रेनचा टाईम एकच आहे गौरवचा. त्यामुळे आम्हाला आधीमध्ये टाईमच मिळत नाही ऑफिसच्या दिवशी गावाला जायला. म्हणून आम्हाला वीक ऑफ टाकावा लागतो. तर वीक ऑफच्या दिवशीच आम्ही गावाला जाणार आहे. आणि माझं आता सकाळी सकाळी तुम्हाला दिसत असेल ते स्वेलिंग आलेली आहे. 2 रायनोप्लास्ट्या केल्या. 2 ऑपरेशन झाले. म्हणजेच आता रायनोप्लास्टी म्हटलं तर काय आहे हा प्रश्न खूप जण विचारतात. म्हणून म्हणते 2 ऑपरेशन झाले माझे नोजचे. आणि शेवटी काय झालं हे बघा. परत स्वेलिंग येते परत स्वेलिंग येते. त्या डॉक्टरला जाऊन भेटायचं पण आहे अमरावतीला. पण आता सध्याच नाही होणार आहे आमचं भेटणं. त्यांनी पण बऱ्याचदा बोलवलं आहे की या व्हिजिट करा एकदा. काय प्रॉब्लेम आहे बघून घेऊ. पण आता ऑपरेशन करण्याची हिंमत नाही माझ्यामध्ये. कारण ऑलरेडी 2 ऑपरेशननी मी लंबी झालेली आहे. कारण बापरे म्हणजे डेंजर कंडिशन होती. जर तुम्ही नसेल बघितले तर मी त्याची पूर्ण स्टोरी फुल व्लॉग टाकलेला आहे चॅनलवर. तुम्ही जाऊन बघू शकता रायनोप्लास्टीवाला. आणि त्याचमुळे म्हणते की आता माझ्याकडून बिलकुल कॅपॅसिटी नाही आहे तिसरं ऑपरेशन करायची. खरं सांगते ना नोज वगैरे हे असे पार्ट्स असतात छोटे छोटे. नोज झालं डोळे झालं म्हणजे नाक डोळे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या नाजूक असतात ना. खूप जपावं लागते लहानपणीपासून. लहान लहान मुलं जेव्हा पडतात तेव्हा लक्ष देत नाही आपण. आणि मग मोठं झालं की खूप प्रॉब्लेम निघतात. तर माझं तसंच झालं. लहानपणानं मला लागलं होतं. तर आता मला परत प्रॉब्लेम नाही म्हणू शकत पण मला थोडी स्वेलिंग येते आणि इचिंग होते तिथे. तर त्या डॉक्टरशी कन्सल्ट केलं. डॉक्टरला सांगितलं की आता नाही येऊ शकत सध्याच. तरी डॉक्टरने मेडिसिन सांगितलेले आहे. त्या मेडिसिन घेतल्या की आराम पडतो.
पण ॲक्च्युली होतं काय आहे याचं मूळ रिझन नाही माहिती अजूनपर्यंत. सो चांगल्या बघू. आता इथे पण भरपूर डॉक्टर आहे. तर गौरव काय म्हणतो तर, पण त्याआधीच आता गावाला जायचं आहे, कारण तुम्हाला तर माहिती आहे खूप दिवस झाले आहे गावाला गेली नाही. आणि घरून पण खूप फोन येत आहे की ये आता, बरेच दिवस झाले आहे तू आली नाही. तर आम्ही जातो आहे गावाला लवकरच. तुम्हाला तिकडले पण ब्लॉग बघायला मिळेल गाईज. आता माझी आंघोळ वगैरे व्हायची, माझे सगळे कामं झाले, झाडू पोछा चहा वगैरे सगळं झालं आमचं. बस आता आंघोळीला जाते म्हटलं. त्याआधी राहिलेले कामं म्हणजे हेच की 2-3 भांडे आहे घासायचे. आता चहाचे भांडे वेगळे, स्वयंपाकाचे भांडे वेगळे. जसं तुम्हाला माहिती आहे आता भांडे तर दिवसभर निघतात, जी गोष्ट नको आहे तीच गोष्ट होते. आणि आमच्या इथे गौरव जास्त भांडे काढतो, कारण काही खायचं असेल तर वेगळं वाटतं, स्पून वेगळा. इतके स्पून काढून ठेवतो भांड्यामध्ये की खूप पसारा राहते, म्हणून तो घासतो पण कधी कधी भांडे. जसं की काल सुट्टी होती तर त्यांनी भांडे घासले, बघितले असेल तुम्ही. तर चलो, काल बोलली होती की व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करू. असं काहीच नाही का आम्ही व्हॅलेंटाईन डे वगैरे सेलिब्रेट नाही केला. आता आमच्या रिलेशनला खूप वर्ष झाले, आम्ही असं काहीच असं खूप देखावा नाही करत. बघा काय म्हणतो, काय देखावा पण फायदा नाही व्हॅलेंटाईनचा. ज्याच्या मनात असलं ना तर त्याचा रोजचाच व्हॅलेंटाईन असतो. तर असं आहे. आणि काही विशेष नाही वाटत व्हॅलेंटाईन्स डे वगैरे आपल्यासाठी. एवढं म्हणजे एवढं काही नाही वाटत. A few inches later. आत्ता बाहेरून घेऊन आलो आणि ढीकभर सांबार आणला, भाजीपाला आणला. आज आहे आलू वांग्याची भाजी. आणि आज मार्केटमध्ये भेटले होते आंबे, हे वाले आंबे आलेले आहे. आणि हे भेटले भालू. तर 1 नंबर आवडते आपल्याला हे. स्वीट पोटॅटो म्हणते आले, काहीतरी म्हणते. आणि आपल्या फेवरेट शेंगा. तर मुंगण्याची शेंगा बी भेटल्या आपल्याला 1 नंबरपैकी. जेव्हा जेव्हा भेटते तेव्हा तेव्हा उचलून घेऊन येतो मी, कारण मुंगण्याची शेंगा आपल्या फेवरेट आहे. आमच्या कुकरचं हे गेलं होतं, काय म्हणते, रिंग गेला होता उन्हात. तरी दंडी गेलेली आहे, तरी मॅनेज करतोय. तरी दंडीची गेलेली आहे, फटकला आहे तरी मॅनेज करताय. आणि आपल्या पोळ्या किती आहे, मगाच्याच आहे का? 4 पोळ्या. थोडंसं टाकून दे. गाईज अशी गोष्ट आहे. आणि आज थोडासा, आता माझं ऑफिस तसंही लवकरच होऊन राहिलं आहे काही दिवसापासून, कारण पटापट सकाळी लवकर बसलं तर लवकर काम होते. आणि उद्या एका चांगल्या कामासाठी जाणार आहे, तो स्टे ट्यून गाईज. तर उद्याचा ब्लॉग नक्की बघा, मिस नका करू, ठीक आहे. तर चला आता थोडीशी भाजी टाकतो मी. भाजी टाकू का डायरेक्ट? तर भाजी टाकून घेतो आणि नंतर तुमच्यावर बोलतो, ठीक आहे. भाजी करता येते मग, असं काही समजू नका तुम्ही, ठीक आहे. लय स्वयंपाक केल्या, आचारी होतो पहिले. अबे साले. पहिले जमत आचारी होतो मी, म्हणून सध्या तर पोळ्या जमत नाही. बरोबर, फक्त पोळ्या जमत नाही आपल्याला, ती गोष्ट वेगळी आहे, ठीक आहे. आता तुम्ही म्हणा ना मजाक करते, तुम्ही म्हणा जमते आहे मजाक करून राहिला, पण तसं काही नाही आहे काहीच, ठीक आहे. आणि काही गोष्टी करता आल्या पाहिजे. तर भात भाजी बनवता येते आपल्याला, पोळ्या जमत नाही. उपाशी वेळ नाही. भाता आणि भाजीवर दिवस काढू शकतो आपण. आता वाजले 7 सायंकाळचे आणि मी आत्ता ब्लॉग शूट करत आहे. माझे ऑलमोस्ट सगळे कामं झाले, दिवे वगैरे फ्रेश पण झाली, फक्त मी केस वगैरे नाही केले, ठीक. तर गौरव गेला आहे बाहेर म्हणजेच एक खूप जास्त आनंदाची बातमी आहे आणि गुड न्यूज आहे. ती काय आहे मी तुम्हाला पुढे सांगणार गौरव आल्यावर. तर स्टे ट्यून. आणि सोबतच आता मी फ्रेश वगैरे झाली, सगळे कामं झाले, पण मला पण जायचं होतं ॲक्च्युली. गौरवसाठीच नाही, आमच्या दोघांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. जी काही गोष्ट करून राहिलं ती, तर ती काय गोष्ट आहे तुम्हाला पण कळेलच. त्यासाठी मला पण जायचं होतं, पण काय झालं की मी झोपलेली होती मगाशी आणि मला थोडंसं बरं नाही वाटत होतं, कारण ते झोपली असल्यामुळे माहिती नाही का आपलं डोकं वगैरे खूप दुखत होतं. तर गौरव बोलला की मी जाऊन येतो. तर म्हटलं जाऊन ये, परत मग 6च्या नंतर ते बंद झालं असतं.
तर काम नसतं झालं म्हणून म्हटलं तू जाऊन ये, मी घरचे कामं आवरते. तर कामं पण भरपूर पडलेले होते, भांडे वगैरे धुवायचे होते, ते सगळे कामं आवरले मी आता. आणि गौरवचा वेट करत आहे की गौरव कधी येतो आहे. तर मला खूप जास्त खुशी होत आहे या गोष्टीची की फायनली आम्ही ती गोष्ट करत आहे. बराच वेळ आम्ही खूप याच्यामध्ये दिवस काढले, म्हणजे जवळपास 2 वर्ष 3 महिने आम्ही खूप यांनी काढले, कठीण याच्यात काढले. पण आता फायनली आमचे ते दिवस संपलेले आहे आणि आय थिंक तरी हळूहळू दिवस बदलत आहे. आणि म्हणतात ना दिवस सगळे सारखे नसतात, बदलतातच. तर खरंच आज विश्वास होता त्या गोष्टीवर, आणि आधी पण या गोष्टीवर विश्वास व्हायचा. सो माझा हात दुखतोय खूप जास्त. आणि स्वामी तर आपल्या पाठीशी आहेत, जसं की तुम्हाला माहिती आहे स्वामी आपल्या घरातच आहे बसलेले, आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे. सो स्वामींच्या आशीर्वादाने आज ती गोष्ट होऊन राहिलेली आहे. तर ती 1 महिन्यानी बघायला मिळेल. बट तरी मी सांगणार तुम्हाला की काय ती गोष्ट. तर गौरव आल्यावर, आणि आता चहा पण घ्यायचंच आहे आम्ही. तर म्हटलं गौरव आल्यावर चहा बनवते मी. आता मी छान फ्रेश वगैरे होऊन जाते. फ्रेश तर झाली, म्हणजे हातपाय वगैरे धुतले, फक्त केस वगैरे करायचे आहे ते करून घेते. आणि लवकरच आता गावाला पण जाणार आहे आम्ही लोक, त्यामुळे तिकडले पण ब्लॉग येणार चॅनलवर. आणि जुने पण आधीचे, याआधी पण मी गावाकडले भरपूर ब्लॉग टाकलेले आहे. जर बघितले नसेल तर जा आणि बघा. सोबत बरंच काही नवीन असणार आहे आता या वर्षामध्ये, तर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. सो स्टे ट्यून. आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून द्या. तर चला गौरवचा वेट करू. गौरव आला की मग तुमच्यासोबत बोलते मी, तोपर्यंत फ्रेश होऊन जाते, रेडी होते. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. ज्यांनी सांगितलंच असेल मी कशासाठी गेलो होतो. हे पुट्टी झोपली इथं. तर मी डेंगे रे डेंगे 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 त्या कामासाठी मी गेलो होतो. तर स्पेशल काम होतं ते. काम करता करता फायनली चोट बसली. मग काय चौकात सापडला? हा, इथे मनीष नगर चौकात. अरे यार, तिथून आपण कितीदा गेलो राहत नाही तर काय. तर ये भाऊ म्हणे साईडला घे म्हणे, गाडी तर लय खराब केली म्हणे भाऊ. भाऊ साहेब सर म्हटलं धुतली नाही, म्हटलं मी आता थोडं कामात चालू होतो म्हटलं. तर तुम्ही पकडलं म्हटलं ठीक आहे, थांबून गेलो म्हटलं मी. बरं काय हिशोब आहे म्हणे, तुझा लायसन्स दाखव म्हटलं मोबाईलमध्ये. बरं दाखव म्हणे. मोबाईलमध्ये लायसन्स दाखवलं. तर काय भाऊ म्हणे 2018 पासून लायसन्स हे इन्शुरन्स नाही म्हणे. म्हटलं गाडी इथं चालत नाही म्हटलं, हे शेतात चालते म्हटलं गाडी. तर बरं म्हणे दे म्हणे 500 दे म्हणे, रिसिप्ट देतो म्हणे. म्हटलं 500 कायचे, म्हटलं 500 कायचे. म्हटलं सर हे याचेच म्हणे. आता चालान तसं 4000चं होतं म्हणे. तुला तर माहिती आहे म्हणे, तू पाहिजे असेल तसं सांग म्हणे घे. तो तिकडे बोलून राहिला तो कोणासोबत. म्हटलं सर घ्या ना लवकर, म्हटलं जायचं आहे म्हटलं. हो तू बी करतो म्हणे, थांब म्हणे. तर मग काढले ATM 500 रुपये आणले, काढून दिले. जुनं चालान बाकी होतं तेही पेंडिंग आहे, ते भरून टाकजो म्हणे भाऊ म्हणे. आम्हाला काही गरज नाही, ती गावाकडेच न्यायची. मग तो काय म्हणे गाडी विकायची आहे काय म्हणे. म्हटलं नाही विकायची नाही. येता का म्हणा. तर असं झालं. काय 500 रुपयाचा फाईन बसला, बिनकामाची चोट बसली. तर जाऊ दे, वर्गणी खूप दिवस झाले दिली नव्हती मी. तर बाप्पा बर्डीला दिली होती. एक उदयनगर चौकातलं चालन बाकी आहे आमचं, अजूनपर्यंत पेड नाही. फोटो आहे, त्यांनी दाखवला तो फोटो. हा दाखवला तोच हेल्मेट आपला दोघं बस तोच आहे. हा पहिल्या महालक्ष्मीच्या वेळेस. आणि माहिती कायशासाठी होतं चालन, ते लाईन होती ना त्याच्या समोर आलो थोडस बस. तर असं झालंय ते. आणि आता आज ऑफिस झालंय, आज थोडंसं काम आहे, बाहेर जायचं पुन्हा. आणि काल काम करून आलो मी फायनली. जे काम केलं आहे गाईज ते 1 महिन्यानंतर तुम्हाला कळेल. 1 महिन्यानंतर तुम्हाला दिसेलच. फायनली अवेलेबल नव्हतं म्हणून बुक केलेलं आहे. फायनली काल बुक केलं आम्ही. तर आता ते काय बुक केलं फालतूचे तर्क लावू नका तुम्ही, ते 1 महिन्यानंतर तुम्हाला भेटन ते. आणि माझ्या केस पाय कसा डलंग घालून राहिला. ठीक आहे. तर ठीक आहे. तर आता वाजले आहे 3:30 नाही 4:30 झाले आहे.
ठीक है। तर डांगर कापेंगे अभी, डांगर कापेंगे कारण की डांगर खाल्ल्याशिवाय भूक नाही आणि या पोटील नुसते डांगर खायचे राहते। ठीक आहे। तर तुम्ही 1 महिन्यानंतर नक्की नाही 1 महिन्यानंतर ब्लॉग नका भाऊ, ब्लॉग ब्लॉग रेग्युलर पहा। 1 महिन्यानंतर तुम्हाला ती गोष्ट बघायला भेटेल। फायनली काम ते बुक केलं आम्ही आणि तुम्हाला बघायला भेटेल तुम्हाला 1 महिन्यात वर्षभरात असं म्हणायचं होतं। ठीक आहे। तर आता थोडंसं आम्ही खाऊन घेतो आणि मग तयारी करून पुन्हा बाहेर जायचं आहे। ते इम्पॉर्टंट काम आहे आज, मच इम्पॉर्टंट काम आहे ते। तर ते तुम्हाला ब्लॉग आणि आज ज्या कामासाठी चाललो तो ब्लॉग तुम्हाला कधी भेटेल? मार्चच्या फर्स्ट वीकमध्ये किंवा सेकंड वीकमध्ये तुम्हाला तो भेटेल ब्लॉग। तर तो ब्लॉग कोणता असू शकते, काय असू शकते, ते सगळं डिटेल्स तुम्हाला तो एक्साइटिंग आहे तो आणि आपल्या चॅनलवर नवीन आहे। ठीक आहे। तर तो ब्लॉग येईलच लवकर। तर हा तिथून आपली नवीन सिरीज चालू होईल तो। तर ब्लॉग शेवटपर्यंत एन्जॉय करा तुम्ही। आणि आज ज्या कामासाठी चालू ते काम तर आम्ही दाखवू नाही शकत, सो तो ब्लॉग तुम्हाला येईल लवकरच। तर त्या ब्लॉगसाठी वेट करा तुम्ही। ठीक आहे। तर आता मी झटकन डांगर कापतो मी फटकन आणि इकडे तोपर्यंत या बाईसोबत बोला। आय एम व्हेरी बिझी। मायाची पोटी आता झट डांगर कापून आणलं टोकलभर। वाव, किती सारा 2 कट केले? एकच, एकामध्येच किती सारा द्या।